सॉरी 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 दचकवायचं नव्हतं मला अजिबात. आय एम सो सॉरी. ठीक आहे, मी पण काय एवढी गाढ झोपली नव्हते. तुम्ही आत्ता आलात? बराच वेळ झाला हो. हो 5 वाजले ना बघा. कामच एवढं होतं, काय करू समजतच नव्हतं. झाला उशीर. त्या शमिका मॅडम त्या गेल्या ना, त्यांच्याकडे गाडी आहे ना त्यांची. सो ठीक आहे. आणि कामाचं झालं ना नीट? सगळं नीट झालं. मान लागली ना तुमची? काय सई, काय गरज होती इथे अशी बसून वाट बघायची माझी? अहो तुम्ही फक्त अरे तू पण जागी आहेस? मग काय करणार? हे माझं एक ठीक आहे रे, पण सई बिचारी इथे बसून वाट बघत होती तुझी. ही काय वेळ आहे का घरी यायची? रात्रभर घराबाहेर होतास तू देवा. काय करू, कामच एवढं होतं. पण सी काम संपल्या आलो ना मी घरी, लगेच आलो की नाही बघ. हो ना, देवच पावला म्हणायचा. हसू नका तुम्ही दोघं. देवांश, अरे नवीन नोकरी आहे तुझी, इतक्या लगेच कामात झोकून द्यायची गरज आहे का? आणि घरच्यांचं काय? आमचं ठीक आहे, पण बायकोला तरी वेळ द्यायला हवा की नको? काय तू तू असं का म्हणतोय सगळं? तू सईंना विचार त्यांना की मी किती मिस करतो त्यांना. सांगितलंय मी त्यांना ऑलरेडी. विचार सई, सांगा ना तुम्ही. एकमेकांना इतकं मिस करता ना, मग आता बाळाचं घ्या की मनावर. ओमी बघ, लहान असून आधी नंबर लावला सुद्धा. हा बाबा, ओमी आहेच ग्रेट, कोण डिनाय करते. म्हणून म्हणते तुम्ही पण आता घाई करा. ते म्हणतात ना, एक से भले दो, एका वेळी 2-2 नातवंड येतील घरी. म्हणजे दोघं जण एकदम मोठी होतील रे अशी. आई 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 काय म्हणतात, बघ किती वाजले, पहाटेचे 5 वाजले. दमून आलोय ना मी. नातवंडांची स्वप्न बघायची ही वेळ आहे आता नाही. वेळेच्या बद्दल तू तुम्हाला काही सांगूच नकोस. स्वप्नाचं म्हणशील ना, तर हे स्वप्न मी दिवस रात्र बघत असते की तुमच्या मुलांना मी छान मोठं करते, त्यांना गोष्टी सांगते, त्यांना काउचूचे घास भरवते, त्यांच्यासाठी छोटी छोटी झबली शिवते, त्यांच्या मागे मागे धावते. बस 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 आणि बाबा, ब्रेक मारायचे आपल्याला. अगं किती पुढचा विचार करतेस तू? मग आई पास ना आता प्लीज. हा विषय आज ना उद्या काढणारच होते मी तुमच्याकडे. बरं झालं आज आयते सापडलात दोघं. हे बघ, मला कळतंय तुझं म्हणणं, आणि खरं सांगू का, जेन्युइनली मी काही दिवसांआधी मी स्वतः या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतो. बरं झालं बाई. पण नंतर आम्हा दोघांना असं रिअलाइज झालं की आम्ही नाही आहोत आता रेडी या सगळ्या गोष्टींसाठी. आणि आता तर माझ्या लाईफमध्ये आणखी मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. सो प्लीज समजून घे. हो ना, मी देवांश बरोबर बोलतात आई. त्यांना आत्ताच नोकरी मिळाली आहे ना, त्यात अजून सगळ्या गोष्टी आता सेटल व्हायच्यात. ह्या सगळ्याच्यात जर बाळ झालं ना, तर ना आम्हाला बाळाला वेळ देता येईल ना इकडे. बघितलंच माझ्या बायकोला माझ्या मनातलं सगळं कसं कळतं ते. नाही पण खरंच आहे, तुमचं म्हणणंही मला पटतंय. पण कसं आहे ना, योग्य गोष्टी योग्य वेळी झालेल्या बऱ्या असतात. म्हणून म्हणते आता आणखीन उशीर नको. अरे उशीरवरून आठवलं, काय? किती उशीर झालाय, मला झोपायला हवं ना. झोप येते मला. चला. झोप येणारच तुला. विषय कसा बदलायचा ते चांगलं माहितीये. पण जा झोप. उद्या परत ऑफिसला जायचं असेल ना लवकर ना. उद्या सॅटर्डे, उद्या सुट्टी, उद्या मस्त झोपणार मी. हो का? बरं आहे मग. चला झोपतो. हा जा. काय रे, काय झालं? झोपायला जातोस ना? हा जातोय ना. जा मग. हा जातो ते. जाऊ ना. जा जा. बाय. बरं आई, मी आता फ्रेश होते आणि ब्रेकफास्टचं बघते. ठीक आहे? अगं तू काही करायचं नाहीस, मी करते. माझी थोडी तरी झोप झालीये, तू अजिबात झोपली नाहीयेस. जरा वेळ जाऊन झोप जा. काही हरकत नाही आई, मी करते. ऐकणार नाहीयेस का माझं? का सासूगिरी दाखवूस तुला आता? बापरे. जा जाऊन झोप जा. ठीक आहे, झोपते. गुड नाईट. गुड नाईट. जा.